कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची कधी वाढले हे दुरावे, कळेना जुरे बाग आता. सुनी सुनी सारी का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. संसारात पडतात त्यावेळेस ते पुढे येतात, असा नियम आहे. तुम्ही बघा बाहेर बघा, आपल्या कला शाखेमधले प्रत्येक बाजी जर पाहिले सगळे तुम्हाला सांगतो, सरपंच चेअरमन कला शाखेचे मला बाकीचं ते यांचं नाही सांगत. ते बाकीचे हुशार पोरं असतील त्यांना समजा आपल्या म्हणून आलेलं आहे. आता ती ह्या तुमच्या बॅचला नसतील, पण आपली ज्या वेळेला आपण सुरुवात केली म्हणजे 88-89 पासून, तर मग आम्ही जवळजवळ 15-16 पर्यंत 10-12 पर्यंत. तर या सगळ्या याच्यामध्ये भरपूर तसं आहे, तसं कला शाखेचे पोरं पाठीमागं नाहीये असं असं मला म्हणायचं आहे बघ. आणि मी कला शाखा 88 मध्ये सुरू केली, आणि 88 मध्ये ज्या वेळेला कला शाखा सुरू केली त्यावेळेला 4 वर्ष आपल्याला मान्यता नव्हती, ग्रँड नव्हती, आपल्याला एक पैसा मिळत नव्हता. आणि तुम्हाला सांगतो आम्ही खाली हायस्कूलकडे काम करून 4-5 वर्ष ह्या बॅचेस अशा, म्हणजे आम्ही दररोज जायचो घरामध्ये कोणाचं समजा सिनियर मुलगी असेल 12वीची 10वी पास झालेली मुलगी आणणं असं याच्यातून कला शाखा पुढे तिला चांगलं रूप आलं. मग आम्ही 3 त्याच्यानंतर साबळे सर आणि मुटकुळे सर होते. साबळे सरांनी मला माहीत झालं असेल करोनाच्या काळामध्ये इंग्लिश वाले करोनामध्ये चांगले. आणि काल का परवा तुम्हाला जर फोन आला हे सगळ्यात महत्वाचं, सायन्स वाले झाले, माध्यमिक वाले झाले, आजी माझी झाले, सगळे झाले. तर आर्ट्स पहिली तुमची बॅच गोल्डन बॅच म्हणतो मी आता तुम्हाला. आता आपली संख्या यायचं, प्रत्येक बॅचचे फोन नंबर मिळवायचे. 2001 पासून पुढचे आहे काय, आणि सर खूप कोऑपरेटिव्ह, त्याच्यामुळे मग तुम्हाला काही अडचण येणार नाही. कॉन्टॅक्ट करायचा नसल्या रात्री त्या दिवशी चर्चा झालेली आहे. साधारणपणे दिवाळी नाताळ आणि उन्हाळा धरा, महिला मंडळ आहे तुम्ही आता महिला होता, कारण त्या ज्या समस्या आहेत लहान मुलं आम्हाला आनंद वाटला. उलट फॅमिली सह या, पतीला बोलवा, विद्यापीठ पार्टी आस्वाद घेतील, आपण इकडे आस्वाद घेऊ. येतो ना म्हातारी जरी झालं प्रत्येकाला जायचंय, एकत्र येऊ. गेट टुगेदर गेदरचा कार्यक्रम पार पडत आहे. त्यासाठी सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीयुत तुकविरे सर, त्यानंतर आपल्याला ज्यांनी ज्ञानदान केलं असे वाघ सर, अप्पी सर आणि दळवी सर यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक सर्वजण उपस्थित राहिले कार्यक्रमाला, त्याबद्दल तुमचे सर्वांचे स्वागत.
है ना? किती अवघड आहे. 10 रुपयाचं झाड असताना 8 रुपये खर्च येतो. याचं फळी सर इकडे बघा समोर एकदा व्हिडिओ चालू हां पोलीस खात्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदावर आहे आणि सोने पोलीस स्टेशन ट्रॅफिक कडे म्हणणार आहे. माझं नाव गणेश बंडू पवार, राहणार पाणपाटा डिग्रस अंतर्गत एक हे वस्ती आहे त्या ठिकाणी राहतो आणि सध्या मी जलसंपदा विभागामध्ये कनिष्ठ लिपिक या पदावर आहे. राहायला खराबला आहे, माझं अमृत वर्कशॉप आहे अशा ठिकाणी. मी डिग्रसात राहिलो आहे. डिग्रसमध्ये माझं कॉम्प्युटर कॅफ आहे आणि टायपिंग स्टुडिओ. शिवाजी गणपत कला ब्रांच मुलगा आणि मी वडिलांबरोबर शेती करतो, दुग्ध व्यवसाय, जॉईंट फॅमिलीत राहतो. राहायला बाबुळगाव तालुका रावरी इथं राहत सध्या मी राज्य महामार्ग पोलीस दलामध्ये बाबळेश्वर या ठिकाणी कर्तव्य आहे. सगळ्यांना माझं नाव सचिन बाबासाहेब पाटोळे, मी राहणार बाबळगाव येथे आहे. माझं एक ऑफिस किंवा दुकान म्हणा आपल्या रावरी येथे आहे. चांगल्या प्रकारे इन्कम ऑनलाईनचे सर्व काम करतो. कागदपत्राची कोणालाच अडचण येऊन देत नाही. आता बरेच मुलं मला ओळखी नसतील. आम्ही डायरेक्ट 12वी लागलो शाळेमध्ये. आम्ही याच्या पहिल्या 10वी ना गाडी असं फायदा झाला. मी वरून इथे राहतो. आमचं विद्यापीठ गेटच्या पुढं इंडिया स्टॉल होतो. त्याचप्रमाणे आम्ही विद्यापीठ बागेचे कॉन्ट्रॅक्ट होतं तिथे घेतो. दरवर्षी आपल्याकडे आता आंब्याचं राहतं, आवळा, त्यानंतर चिकू हे 3 फिक्स राहतं. त्याचबरोबर आमचे प्राथमिकचे सर आहेत खित्री सर, त्यांचं आमचं एकदम हेरेसारखं संबंध आहे. त्यांचे बागेचे आवडते ते आम्ही करतो. तसंच मरी असं म्हणजे जवळजवळ अहमदनगर जिल्हा पूर्णपणे आम्ही सांभाळून घेतलेलं आणि ते सवायचे व्यापार करतो. माझे सर 2-3 काम झाले. बेकरी आपली स्वतःची BSNL तयार करायची, इंटरनेट डीलर आहे आणि डिस्ट्रीब्युटर. माझं नाव महेश अशोक खैरे. माझं शिक्षण माझ्या आयुष्यात जीवन घडवण्याचं कामच या शाळेत झालं. बालवाडीपासून ते 12वीपर्यंत पूर्ण 13 वर्ष या शाळेत शिक्षण झालं. त्यानंतर 12वी नंतर बाबळेश्वरला D.Ed झालं आणि त्यानंतर आपल्या राऊर कॉलेजला ॲडमिशन त्या सॅटलाईन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो. 2015 साली कोकणाचा बांधकाम विभागात नोकरी लागलो. त्यानंतर परत 2017 साली पशुसंवर्धन विभागात आपल्या पुण्याला तिथंच आता सध्या पशुसंवर्धन विभागात आयुक्त कार्यालयात मी कनिष्ठ लिपिक पदावर काम करतो. मुलं आहे मला आता. धन्यवाद. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळीम्या येथे प्रायमरी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझं नाव तृप्ती भरतपाल संभार, राहणार सडे. आता सध्या मी राहुरीत असते. इकडं सासरचं नाव तृप्तीबाई बोधनपुरे आणि मी हाऊसवाईफ आहे. विद्या अशोक पिंपळे, माहेरचं नाव
विद्या संदीप जाधव, सासरचं नाव शेतकरी. माझं नाव रुपाली लक्ष्मण धामोरे. मी महिला पोलीस कॉन्स्टेबल आहे सोनैया पोलीस स्टेशनला. इकडचं नाव सासरचं नाव रुपाली गोकुळदास टिक्कर. ओके कोणतं का माझं नाव सुलोचना अंबादास वाघमारे, माहेर बाबुळगाव. आता सुलोचना संदीप शेटे, सासर कुटुंबी आखाडा. मी 10 वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात महसूल सहाय्यक म्हणून पदावर आहे. आता बदली झाली तर कार्यालय राहुरीमध्ये कार्यरत आहे पुरवठा. सड्याची आहे आणि इकडचं आडनाव स्वाती गणेश घोटपडे. मी पैठणला असते. माझं DED झालं आणि मी प्रायव्हेट इंग्लिश मिडियमवर पवार. सासरकडचं नाव रोहिणी येते माझं नाव माधुरी देशमुख इकडचं. सासरचं आडनाव माधुरी रामचंद्र बारकर. सध्या हाऊसवाईफ आहे. वैशाली नारायण गिरगुणे, माहेरचं नाव डिग्रस. आणि लग्नानंतर वैशाली बाळासाहेब साबळे, पाथर्डी तालुक्यात साकेगावमध्ये दिलं होतं, पण नोकरी निमित्ताने आम्ही नगरला राहतो. नगरचं कुवन रोड सावडियामध्ये. माळसुरे, राहणार वरवंडी. सासरकडचं नाव सुवर्णा आदिनाथ कदम. हाऊसवाईफ. नाव शालन नामदेव काळे आणि सासरचं नाव शालिनी अनिल जंगली. राहणार पाणीगाव. मी हाऊसवाईफ आहे. मी कॉम्प्युटर शूट चालवते. माझं नाव शीतला रोहाटर. माझं माहेरही सडेचे आणि आता सासरही सडेचे. नेमकं काय हो, एकाच ठिकाणी. आणि त्याचबरोबर नाही माझं पण तसं आहे म्हणून मला कॉलेजचं घेतलं. त्याचबरोबर BEd मी सोनई कॉलेजला केलं आणि मी आता सध्या शिवांकुर विद्यालय कोंडवड येथे कार्यरत आहे. आज मला खूप दिवसांनी शाळेत आल्यानंतर कधीतरी आवडी सरांचा ओरडा खाल्लेला आठवत आहे. प्रत्येक जणांचे काहीतरी क्षण आठवत आहेत आणि आज खूप दिवसांनी असं भरून आल्यासारखं होतंय की सगळेजण एकत्र भेटलोय आपण. अर्चना दिगंबर पवार आणि सासरचं अर्चना महेश शेळके. राहुरीचं दिलेलं आहे. मी गृहिणी. मी सुनीता श्रीचंद्रे खडंबे आणि आता सासरी राधिका श्यामराडे. 12 नंतर येते असते मी. आणि आता मला काही करायला चान्स नाही भेटला, पण आता मुलं मोठी झाली तर मी आता पार्लरचं करते. आता 1 महिन्यातच माझं पार्लर होईल स्वतःचं. तसं केकची ऑर्डर वगैरे घेते मी घरी. नाव रोहिणी अशोक संदीप खडके, राहणार तांदूळवाडी. मी 8 वर्ष असं वाटतो. एक 3रीची मुलगी होती आणि तिचे बाबा आले म्हणे की ह्या मुलीला वाचताच येत नाही, म्हणे क्लास टीचर कोण आहे. मला सरांनी बोलून घेतला. म्हणे का म्हणे हिला का वाचता येत नाही. सरांना माहीत होतं की ही व्यवस्थित शिकवते, काही अडचण येणार नाही, पण त्या बाबांसमोर सरांना हे करायचं होतं म्हणून त्यांनी म्हणे जा म्हणे बुक घेऊन ये. बुक आणलं आणि त्या मुलीने एकदम व्यवस्थित वाचून दाखवलं. त्यावेळेस ते बाबांना सर म्हणाले की ह्या विद्यार्थी, मी असेल फाटक टीचर असतील, आम्ही दोघी पण तिथं बरोबरच काम करतो. ते म्हणे की ह्या विद्यार्थी म्हणजे माझं एक सोनं आहे म्हणे. म्हणजे मला आज असं सांगताना भरून येते खरंच. तो आत्मविश्वास सरांना होता की नाही ही विद्यार्थिनी माझी, ती चांगलंच काम करणार. म्हणजे एवढा त्यांनी विश्वास आमच्यावर टाकला आणि आजही आम्ही त्या विश्वासाला पात्र ठरू. मी डिग्रसमध्येच असते. माझं सासरचं नाव विजया विशाल थेटे. मी गृहिणी आहे. मला ते वाटतं मी तेच फक्त बोलणार आहे. मी आवडताना फक्त मला जे अडचणी आल्या की ते आवडी सरांचं बोलणं आठवायचं मला. अरे नाही ह्या वेळेस ना तुम्ही हा निर्णय घ्या. मी आवडी सरांकडून म्हणजे गुण घेतला की तुम्हाला अशा अडचण तर त्यावेळेस तुम्ही हा गुण नक्कीच असं अवलंब करा. आणि वाघ सर यांच्याकडून फॅशन आणि दळवी सर त्यांचं जर मी पालक म्हणून मुलांना कसं धाक दाखवायचा, मुलं कसे बोलण्यात म्हणजे बोलतानाच किती म्हणजे ऐकून घेतात आपलं, हा मी पण दळवी सरांकडून घेतलेला आहे. आणि आवडी सर हे 3 म्हणजे माझ्यासाठी एक
वेगळाच असा टर्न झाला आयुष्यात की त्याच्यानुसार मी पुढे पुढे चालतच गेले आणि माझ्या म्हणजे ना प्रत्येक आतापर्यंत ज्या आयुष्यात अडचणी आल्या की माझ्या आतापर्यंत मार्गदर्शक घ्यायचे मी हे पुढे सोडून पुढे म्हणजे पुढे मानू शकत नाही माझं जे बोलणं होतं ते फक्त आणि फक्त प्रत्येकामुळे मी जी काही आता प्रत्येकाच्या म्हणजे मार्गदर्शनानुसारच मी पुढे पुढे जात राहिले आणि मला त्याचं कायम आतापर्यंत गर्व वाटतं ते आणि आपण पण वाटतच राहील रात्रीपर्यंत मला शब्दच आठवत नव्हते लिहून पण वाटत सुद्धा वाटत नव्हतं मला नाही जे मला वाटतं तेच मी बोलणार आहे आणि मी जर आज बोलले नाही तर मी कधीच बोलू शकणार म्हणजे गुरुबद्दलचे आपल्याबद्दलचे शब्द असतात ते कधी आपण केलेच पाहिजेत ना असे कायम दाखवतच आले आज मी म्हणलं नाही मी आज बोलणार आता जवळ सांगायची वाटली तुम्ही ते जर शेअर करा. सांगू शकता तुम्ही शेअर करू शकता त्याच्यासाठी आपण हे केलं फार तरी 1 मिनिट कारण जास्त वेळ नकोय वेळेला किंमत त्याची होणार प्रत्येकाचा वेळ महत्वाचा आहे बरोबर लांबून आपण येतो टायमिंग हा आज आपण 2008-9 साली आपण जी 12वी त्याला आज 15-1 वर्ष पूर्ण झाली या कारणास्तव आपण सर्व एकत्र येण्याचा ठरवलेला आहे पण आपण सर्वांना कॉन्टॅक्ट केले भरपूर जण ऍड झाले जे सर्व उपस्थित आहे सर्वांचं स्वागतच आहे परंतु आपल्यासाठी खास करून वाघ सर इतक्या लांबून आलेले त्यांचं पण आपण आभार मानले पाहिजे आर्टचा कार्यक्रम आहे म्हणून सरांनी आपल्याला म्हटले की मी आर्टचा कार्यक्रम आहे म्हणून खास आलेलो आहे म्हणजे त्यांना पण आर्ट बद्दल जास्त प्रेम आहे हे दिसून येत आहे आणि आपल्याला इतिहासाला दळवी सर होते दळवी सरांचं असं होतं इतिहास शिकवताना त्यांचा इतिहासावर पण जोर असेल आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा काय आणि काय नाही हे पण सांगायचे पण त्यावेळेस विद्यार्थ्यांना काही कळायचं नाही काय सर काय विचारतात आपल्याला जनरल नॉलेजचे प्रश्न विचारायचे इतिहासाचं अमुक अमुक कधी काय झालं आणि त्यावेळेस स्पर्धा परीक्षेचं इतकं नॉलेज नसलं कारण विद्यार्थ्यांना ते काही कळायचंच नाही पण ज्यावेळेस आम्ही कॉलेजला नंतर गेल्यानंतर आम्हाला स्पर्धा परीक्षा काय आहे किती मोठं जाळ आहे किती मुलं त्यामध्ये फसलेले आहेत आणि किती सक्सेस रेट कमी आहे हे कळल्यानंतर सरांची आठवण येते का दळे सर म्हणत होते तुम्ही आता अभ्यासाला लागा तुमचं करिअर होऊन जाईल त्यानंतर आवटी सर भूगोल हा विषय त्यांचा एकदम परफेक्ट होता आणि भूगोल राज्यशास्त्र हा विषय त्यांनी आपल्याला शिकवला तो खूप छान पद्धतीने शिकवला सरांचा स्वभाव पण खूप चांगला आहे आवडीचे शिक्षक होते जास्त होत आणि सर्वांना माहिती आहे आवडी सर पवारकडे जास्त लक्ष द्यायचे पण ते असं नाही आहे सर्वांकडे लक्ष द्यायचं वाघ सर अर्थशास्त्र त्यांनी खूप छान पद्धतीने शिकवलं जीवनामध्ये आर्थिक अडचणी कशा येतात आर्थिक अडचणी कसे सॉल्व्ह करायच्या आर्थिक बाबतीत सर्व मार्गदर्शन त्यांनी केलं तुपेरे सरांनी पण गणित विषय हा खूप छान पद्धतीने आपल्याला शिकवलेला आहे गणितामध्ये विज्ञान पण आहे गणित आणि विज्ञान हा दोन्ही विषय त्यांनी खूप छान पद्धतीने शिकवलेला आहे आणि हे सर मी सर काय आपल्या शाळेमध्ये इंटरव्ह्यू होता आम्ही दोघं इंटरव्ह्यूला होते सर सिलेक्ट झाले तर आपल्या या भेटीबद्दल फक्त एक 4 ओळी वाचून दाखवतो त्यामध्ये तुम्हाला सर्व आठवणी येऊन जातील परत आठवणी बालपणीच्या म्हणजे आपण बालपणापासून या शाळेमध्ये आहे मी पहिलीपासून 12वी पर्यंत या शाळेमध्ये होतो त्याच्यामुळे या शाळेमध्ये आल्यामुळे मला बालपणीच्या आठवणी आल्या तुम्हाला पण आल्या असतील सहलीमध्ये मौजेच्या आणि डब्याच्या वाटाघाटीच्या सहलीमध्ये आपण सर्व गेलेलो आहे आणि एकमेकाचा डबा खाल्लेला आहे कोणी डबा आणला नाही तर याचा डबा काय त्याचा डबा काय पूर्ण डबा वाटाघाटीचा आपल्याला मजा आलेली परीक्षा आणि अभ्यासाच्या आणि छमछम छडीच्या सर्वांनी छडी खाल्लेली आहे परीक्षेच्या वेळेस ऐन रात्री अभ्यास करायचा आणि उद्या पेपर द्यायचा हे सर्वांनी अनुभवलेलं आहे गमगम विद्येच्या आणि पाठांतर आणि ज्ञानाचा याचा अनुभव आपण घेतलेला आहे शिक्षकांच्या शिस्तीच्या गुरुसाठी मनापासूनचा मान आपण मनापासून धरायचो त्यावेळेस शिक्षकांना आदर करायचो आताची परिस्थिती थोडी वेगळी आहे स्नेह संमेलन आणि तालमीचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आणि तालमी व्हायच्या 26 जानेवारीची तालीम व्हायची
निरागस बालपणीच्या मैत्रिणीचा मैत्रीचा खूप वर्षांनी सगळे भेटतात, क्षणात आठवणी काढतात. आपण हे खूप वर्षांनी भेटलो म्हणून आपण एकाच क्षणामध्ये आठवण काढतोय. नववर्णी आली, जगण्यात माणसे एकत्र आल्यामुळे, आपण सर्व एकत्र आल्यामुळे आपल्याला प्रत्येकाला वेगवेगळ्या भावना निर्माण झालेल्या, ज्यांचे जसे प्रसंग असतात ते आठवत आहे. तर हे सर्व मी माझे 2 शब्द सर्वजण आवाज उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. सर्वजण स्नेह मेळावा कार्यक्रमासाठी इथं उपस्थित राहिले. या कार्यक्रमाला सर, शिक्षक आपले वाघ सर, विरे सर, पवारे सर, रवी सर हे पण उपस्थित राहिले, तेव्हा त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. सरांना आवडून शब्द सांगू इच्छितो. तुम्ही या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल आम्हाला सर्वांना खूप एक समाधान वाटलं, खूप आनंद झाला. आणि तुम्हाला पण एक समाधान वाटण्यासारखी गोष्ट सांगायची म्हणजे तर प्रत्येकजण आपल्या बँकचे विद्यार्थी, प्रत्येकजण काहीतरी सेटल झालेले, कुणी नोकरी किंवा कुणी बिझनेसमध्ये, मुली पण काही ना काही त्यांचं घरगुती काम म्हणा, नोकरी म्हणा, ज्यावेळी आपला स्नेहमेळा हा कार्यक्रम घ्यायचा हा विषय झाला आणि त्याप्रमाणे जी कारवाई चालू झाली, त्याच्यामध्ये शिक्षक लोकांना आमंत्रण देणं असो किंवा इतरही गोष्टी असो, आणि त्या कार्यक्रमाच्या वेळी त्या प्रोसेसमध्ये जेव्हा आम्ही दळवी सरांना भेटलो, मुटकुळे सरांना भेटलो, त्याबद्दल जो अनुभव इतकं भरून आलो त्यावेळेस, इतकं छान वाटलं होतं. जुन्या आठवणी शिक्षकांशी बोलून, आणि त्यांनी पण जो त्यावेळेस आम्हाला रिस्पॉन्स दिला त्याबद्दल खूप छान वाटलं. आणि त्याच वेळेस शाळेमध्ये ज्या आठवणी त्या जाग्या झाल्या, आणि तो जो अनुभव आहे तो शब्दात सांगता येणार नाही, तो स्वतः अनुभवला तरच त्याचा आनंद एखाद्याला पडू शकतो. त्याच्यामुळे तो मी जे बोलतोय तुम्हाला ते कळणार नाही का नेमकं काय वाटलं. अमोल गडवे माझ्यासोबत होता, अविनाश पाडोळे त्यावेळेस माझ्यासोबत होते. जेव्हा शिक्षकांना भेटल्यानंतर आम्ही घरी निघालो तेव्हा आमची चर्चा किती छान वाटलं रे, म्हणजे आमच्या त्या भावना आम्ही शब्दात सांगू शकत नाही ठिकाणी. त्यानंतर कार्यक्रमाचाच प्रोसेसचा भाग म्हणून जेव्हा आपला गणेश गावडे आणि अमोल गडवे त्या ठिकाणी तुकविरे सरांना भेटायला आले होते, याच्या आधी आमचा जो कार्यक्रमाचं ठिकाण होतं ते आम्ही सुंदरबाग किंवा आणखी संकेत पार्क या 2 ठिकाणी आम्ही भेटी देऊन आलो होतो. म्हटलं आपला कार्यक्रम करतात या 2 ठिकाणी करूया. मग त्याच्यातून असा एक विषय निघाला काय ग्रुपमध्ये का गणेश गावडे म्हटलं का आपण एक काम करू म्हणे, आपण थोड्या वेळ का आहे ना आपण ज्या शाळेत शिकलोय त्या ठिकाणी जाऊ, त्या ठिकाणी आपण ज्या वर्गामध्ये शिकलोय त्या वर्गामध्ये जाऊ, थोडा वेळ आपण तिथं सगळेजण जमलो. हे आपल्या सगळ्या मैत्रीच्या प्रेमपोटी जमलेलो आहेत, शिक्षकांच्या प्रेमपोटी जमलेलो आहेत. आपण या ठिकाणी हे दाखवलं नाही आलो बाबा मी किती शहाणा, मी माझ्या आयुष्यात काय करू राहिलो, किती काय कमवलं, यासाठी कुणीच तिथं जमलेलं नाही. हे सगळे आपल्या आसपासच्या बॉन्डिंगमुळे माहितीमुळे प्रेमामुळे जमलेले. त्याबद्दल तुम्ही आले त्याबद्दल मी धन्यवाद बोलतो सगळ्यांना. तुम्हाला बोलते शाळेबद्दल सांगायचं म्हटलं तर शाळेमध्ये 2 वर्षच संपर्क आला 11वी-12वीला, आणि त्यानंतर म्हणजे स्पोर्टमध्ये इंटरेस्ट असल्यामुळं जास्त ओळख वागसराशी संपर्क आला असं. आणि सगळेच सर खूप छान शिकवायचे वगैरे, आणि मला एक 2 लाईन मला असे वाटतात सरांविषयी. लहानसा मातीचा गोळा होतो सुंदर आकार दिला तुम्ही, लहानसा मातीचा गोळा होतो सुंदर आकार दिला तुम्ही, पंख नव्हते उडण्यासाठी उडायला बळ दिले तुम्ही. रुपाली दामोरे. आपण आज इथं जमलो ह्या सर्व गुरुवर्य यांचे खूप खूप आभार.
त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते मी. आणि इथं जमलेल्या सर्व विद्यार्थी आणि ह्या आयुष्याच्या रंगमंचावरील कलाकार तुमचे देखील खूप खूप आभार. तुम्ही ह्या कार्यक्रमाला येऊन जे मुलाचा सहभाग दाखवला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि शिक्षक वृंद यांनी आम्हाला ह्या आयुष्याच्या या रंगमंचामध्ये कसं आपण उतरायचं आणि कशी वाटचाल करायची याबाबत मुलाचे मार्गदर्शन केले, त्याबाबत त्यांचे खूप खूप आभार. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आयुष्यामध्ये कोणाला शिवी खायला आवडणार नाही, परंतु वाघ सरने शिवी दिली तर ते फुलं झाली वाटायची. आवटी सरांनी आम्हाला काम झाला 11वी-12वीला विद्यार्थी आहेत त्याला शिकवतात. तसे शिंग आमचे बरोबर कापण्याचे काम आवटी सरांनी केले शिस्तीमध्ये. आवटी सरांची शिस्त खूप कठीण होती, कडक होती. आणि दळवी सरांची जे स्पर्धा परीक्षांबद्दलचं मार्गदर्शन होतं ते खूप सुंदर असं करायचे. इतिहास त्यांनी खूप छान शिकवलं आहे. दळवी सर शिकवता शिकवता समजा जर त्याला एखादी गोष्ट आवडली नाही, बेशिस्तपणा जर वाटला, तर दळवी सरांचं जे त्या मुलाला समजावणं होतं किंवा मुलीला, तर 10 दिवस माणूस सतत विचार करत असतो. आणि तुपकरे सर पण आम्हाला 10वीपर्यंत शिकवलं. तुपकरे सरांचे पण गणित खूप छान शिकवत होते तुपकरे सर. आज आम्ही जे आज सध्याला आम्ही जे पैसे समजा गोळा केले किंवा ते नियोजन केले त्यांनी दिलेल्या ज्ञानामधूनच केलेलं आहे असं मला हरकत नाही. आणि शिक्षकांनी आम्हाला ज्ञानदान करण्याबरोबर सुसंस्कारही केलेले आहेत. त्याच्यामुळं जेमतेम जे सामान्य आयुष्य जगत आहे आम्ही, त्याच्यामध्ये यांच्या संस्काराची जी शिदोरी ती खूप आम्हाला कामी येत आहे. एवढं मी बोलतो बाजार. 8 आणि 9 या वर्षातील जो काही आपला स्नेह मेळावा या ठिकाणी तुम्ही आयोजित केलेला आहे. तुपकिरे सर आम्हाला ज्युनियर होते, पण पहिल्यापासून एक ज्या वेळेला आम्ही सिनियर असताना जी काही मंडळी आपल्याकडे नवी आली होती, तर त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा गुण आहेत, तर डोंगरे सर, तुपकिरे सर असे 2-4 जे काही होते त्याच्यातले एक ते आहेत. आणि योगायोगाने हा नशिबाचा भाग असतो, सिनियरिटी लागणं, हे करणं ते करणं, आणि ते आज या शाळेत प्राचार्य झालेले. तर असे प्राचार्य तुपकिरे सर. त्याच्यानंतर दुसरे खास तुमच्या कला शाखेचे पितामह, तुमच्या माहितीसाठी सांगतो, ते पितामह म्हणायचं, कारण ते आपल्या शाळेमध्ये मला ज्युनियर होते, पण नोकरीनुसार वयानुसार ते मला सिनियर होते. त्यांची पहिली नोकरी पब्लिक स्कूलला तिकडं झाली. त्यांचा तो ट्रॅक त्यावेळेला चुकला असं नाही म्हणायचं, त्याचं नशीब तिकडे ते गेलेत. आणि त्याच वेळेला जर काही एवढं नसतं, पण सांगतो. आणि खूप त्यांनी कष्ट घेतलेले आहेत आणि त्याच्यातून मग ही आपली कला शाखा सुरुवात झालेली. असे आदरणीय सर, आवटी सर. त्याच्यानंतर आम्ही दोघं सिनियर कला शाखेसाठी आमची ती धडपड, त्याच्यानंतर ते सुरू व्हायला पाहिजे. वेळ मिळाला त्यावेळेला अनेक पालकांना भेटणं. कधी कधी तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, बरेच तुमचे पालक आमच्याकडं सायन्सला ऍडमिशन घेण्यासाठी यायचे. आणि सायन्सला ऍडमिशन घ्यायला आले की तुम्ही बाउंड्रीवरचे असायचे. म्हणजे कुठेतरी ते 85ला बंद व्हायचं, 86ला बंद व्हायचं, आणि तुम्हाला 83-84% मार्क असायचे. आणि मग ते म्हणायचे वेटिंगला ठेवा, अमकं ठेवा, तमकं ठेवा. असं लक्षात आलं की आवटी सर बरोबर त्या माणसाला म्हणजे पालकाला बाहेर नेला. काय तुम्ही काय म्हणता, मुलीला कुठं तुम्ही सायन्सकडे घालता, तुम्ही इतके दिवस कळ मारणार आहेत का, तिला 10 वर्ष शिकू द्यायला का? बघा, तुम्ही 2-3 वर्ष शिकवणार, तिचं लग्न करून टाकणार, तुम्ही काढून देणार, आणि परत तिचं सायन्सला होणार नाही, आम लागे ऍडमिशन. असे आमचे दरवर्षी 4-5 ऍडमिशन आम्ही असे मिळवायचो. त्याच्यानंतर थोडंसं आम्ही 10-20 किलोमीटर लांब जायचो.
आणि पालकांना सांगायचो की तुमच्या मुली तुम्ही नगरला कशाला पाठवता, नगरला काय आणि मग तिथं गेल्यानंतर त्या अशा 7-8-10 मुली तिकडून आम्ही जमा करून आणायचो. त्याच्यानंतर डिग्रजचे आपले तर घरच्याच होते, त्या काही प्रश्नच नाही, तो काही भागच इकडं जात नव्हते. असं करून तुमची बॅच आम्ही 4-5 वर्ष चालवली. पुढे आपला चांगला रिझल्ट लागायला लागला, क्रेडिट मिळायला लागलं आणि मग आपोआप आपल्याकडं त्यावेळेला अनेक गुणी विद्यार्थी होते. आज मी ज्या वेळेला हे सगळं तुम्ही ओळख करून दिली ना, त्याच्यातून दिसतंय की मी पहिल्यापासून 100% सांगतो की कला शाखेसारखा विद्यार्थी जगात नाही. तो काही करू शकतो, नाही त्याला बाकीचं काही जमलं ना, लात मारून पाणी काढण्याची त्याच्यात. मग असं आम्ही जे वागत होतो त्याची श्री धरून शेपट धरून तुम्हाला सांगतो परत ही शाखा अगदी उंचावणारे मग ते दळवी सर. आता त्याच्यात एक थोडं दुर्दैव आपल्या याच्यामध्ये साबळे सरांचाही खूप मोठा वाटा आहे. मला आता नशिबाचा भाग आहे. इंग्रजी सारखा विषय तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या बॅचला ते प्रकरण असेल का नसेल मला माहित नाही. मी जे पुढचं प्रकरण सांगतो ते ऐका की साबळे सरांनी तुम्हाला सांगतो दररोज एक्स्ट्रा तास घेतलेला आहे आपल्या 12वीच्या कला शाखेच्या मुला मुलींचा आणि त्यांनी 1 नया पैसा घेतलेला नाही. बाळा, जगात असा माणूस होणे नाही. आज प्रत्येक जण पैशावर किंमत करतो. तुमचे पोरं तुम्ही आता लहान लहान पोरं बालवाडीला 1ली 2रीला पाठवतात बघा, ट्युशनचे किती पैसे घेतात. तुमच्या 12वीच्या याला 7-8-10 बॅचेस, तुमच्या वेळेचं नाही मला माहिती, पण सुरुवातीच्या 7-8-10 बॅचेस ते दररोज इंग्रजीचा तास एक्स्ट्रा घ्यायचे आणि गरिबांचे पोरं आपल्याकडे आलेत म्हणून 1 पैसा घेत नव्हते. असे आज साबळे सर आपल्यात नाही, पण कला शाखेसाठी त्यांचं मनाला हुर हुर लावी सांजेला होई जीव हळवारे जे झालेले विसरून सारे हा वेडा वारा सांगे अरे अंगणी पुन्हा काकडे कळे